नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव उमेश वाघ. मी हॅरिस्टा ॲग्रोलाईफ प्रतिनिधी, अकोला जिल्हा. आज आपण आलो आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये. तर आज या कांद्या पिकामधील कांदा बीज उत्पादन प्लॉटच्यावर आपण आलो आहे. या प्लॉटचं नियोजन आपण पूर्णपणे केलेलं आहे. संपूर्ण नियोजन आपण हॅरिस्टा ॲग्रोलाईफतर्फे केलं आहे. तर या प्लॉटला आपण सुरुवातीला बेसल डोजमध्ये न्यूट्रीबेसल किट जी आपल्या कंपनीची आपण या प्लॉटला सुरुवातीला दिली आहे. त्यानंतर आपण याला डाझोची आपण सुद्धा ट्रीटमेंट याला केली आहे. डाझो आपण या प्लॉटला 3 वेळेस आपण ड्रीपद्वारे या प्लॉटला दिलेला आहे. तर त्यामुळे या प्लॉटची मुळाची वाढ चांगल्या प्रकारे झाली आहे. अन्नद्रव्य शोषण चांगल्या प्रकारे झालं आहे आणि आपण हा संपूर्ण प्लॉट बघत आहे कशा प्रकारे दिसत आहे. या प्लॉटमधली जे सेटिंग आहे पूर्ण बियाण्याची ही खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे. त्यानंतर डाझोच्या नंतर आपण ज्यावेळेस हा प्लॉट फ्लॉवरिंगला आला होता, चांगल्या प्रकारे फ्लॉवरिंग्सवर येत होता, त्यावेळेस आपण या प्लॉटवर टोनरचा उपयोग केला आहे. टोनर आपण 15 ml प्रति पंपाला फ्लॉवरिंगच्या अवस्थेमध्ये दिलेला आहे. तर त्यावेळेस या प्लॉटवर खूप चांगल्या प्रकारे फ्लॉवरिंग झालेली आहे आणि फ्लॉवरिंगच्या सोबतच टोनरच्या वापरामुळं शेतकरी बंधूंनी आम्हाला हा सुद्धा प्रतिसाद दिला आहे की प्लॉटवर मधमाशा सुद्धा आकर्षित झालेल्या आहेत. त्या मधमाशाच्या आकर्षणामुळे परागीकरण खूप मोठ्या प्रमाणात झालं आहे आणि आज तुम्ही या प्लॉटला बघू शकता. या प्लॉटवर येण्यासाठी तुम्ही कधीही या प्लॉटला व्हिजिट करू शकता आणि प्लॉटचा बघू शकता की या प्लॉटला कशा प्रकारे ह्या प्लॉटची पूर्ण सेटिंग झालेली आहे, फ्लॉवरची सेटिंग झाली आहे आणि भरपूर प्रमाणात जे याच्यामधलं जे बियाणं तयार होणार आहे, आता कुठलंही एकही दाणा याच्यामध्ये पूर्णपणे भरणार आहेत हे दाणे. अशा प्रकारे आपण या प्लॉटचं नियोजन केलं होतं आणि शेतकरी सुद्धा खूप समाधानी आहेत आणि तुम्ही सुद्धा या प्लॉटला व्हिजिट करू शकता. धन्यवाद.